माझं नाव सिद्धार्थ. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे माझं जग कसं एकदम लॉजिक आणि अल्गोरिदमवर चालणारं. प्रत्येक प्रॉब्लेमचं एक लॉजिकल सोल्युशन असतंच. पण एका रात्री नाशिकला जाण्यासाठी पकडलेल्या एका बसने माझ्या या तर्काच्या जगाला असा काही धक्का दिला की ते कायमचं बदलून गेलं. ही आहे त्याच प्रवासाची गोष्ट. प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच एका ढाब्याच्या मालकाने हे वाक्य माझ्याकडे फेकलं होतं. मी तर हसलो. म्हटलं, काय चेष्टा करताय? रात्रीची वेळ, कसारा घाटाचे ते भयंकर वळणदार रस्ते आणि एसटी बस वेळेच्या आधी पोचणार. मला वाटलं ही निव्वळ एक मस्करी आहे. पण ती मस्करी नव्हती. ती एक चेतावणी होती. गोष्ट सुरू झाली एका अचानक आलेल्या क्लायंट मीटिंगमुळे. मला त्याच रात्री नाशिकला पोचणं अत्यंत गरजेचं होतं. शिवाजीनगर बसस्थानकावर पोचलो तर शेवटची एकच बस उरली होती. एक जुनी काळ्या रंगाची एसटी बस. ती इतर सगळ्या बसच्या गर्दीत अशी काही एकटी उभी होती की विचित्रच वाटत होतं. आणि आत बसलेले प्रवासी, ते तर त्या बसपेक्षाही जास्त विचित्र होते. बसमध्ये शिरल्या शिरल्या एक विचित्र ओलसरपणा जाणवला आणि हवेत जुन्या अगरबत्तीचा एक मंद गोडसर वास भरून राहिला होता. आतले प्रवासी तर जणू दगडी पुतळेच होते. कोणीही एकमेकांशी किंवा माझ्याशी एक शब्दही बोललं नाही. सगळे फक्त समोरच्या अंधारात बघत होते. ड्रायव्हरने तर चेहऱ्यावर इतका घट्ट मफलर गुंडाळला होता की त्याचे डोळेसुद्धा दिसत नव्हते. आणि बरोबर 9:30 वाजता ती बस जशी काही सावली सरकते ना, तशी शांतपणे स्थानकातून बाहेर पडली. ढाब्यावरून निघाल्यानंतर मला कधीतरी झोप लागली. काहीच कळलं नाही. थेट जाग आली ती कंडक्टरच्या आवाजाने, नाशिक आलं, चला शेवटचा थांबा. मी डोळे उघडले तर समोर एक उंच हाडकुळा माणूस उभा होता. त्याचा चेहरा इतका फिक्कट होता की जणू त्याच्या शरीरात रक्ताचा एक थेंबही नसावा. अरे हो, मला आठवलं. तिकीट खिडकीवरच्या माणसाने स्पष्ट सांगितलं होतं की ही नाईट एक्सप्रेस आहे. कसारा घाट उतरून नाशिकला पोहोचायला पहाटेचे 4:30 वाजतील. माझ्यासाठी ते वेळापत्रक तसंही खूप घाईचंच होतं, पण दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सवयीप्रमाणे घड्याळात वेळ बघितली आणि खरं सांगतो, माझा श्वासच थांबला. पहाटेचे 3:50. हे कसं शक्य आहे? माझ्या लॉजिकच्या, माझ्या गणिताच्या हे पूर्णपणे बाहेरचं होतं. म्हणजे विचार करा, ती जुनाट एसटी बस तब्बल 40 मिनिटं लवकर पोचली होती. रात्रीच्या वेळी कसारा घाटाच्या त्या अवघड रस्त्यावरून एवढ्या कमी वेळात प्रवास करणं अशक्य. माझ्या डोक्यातल्या सगळ्या लॉजिक सर्किट जणू जळून गेल्या होत्या. मी याच धक्क्यात बसमधून खाली उतरलो. म्हणलं कंडक्टरला विचारावं तरी. आणि मी मागे वळलो तर तिथे काहीच नव्हतं. बस स्थानकाचा तो कोपरा पूर्णपणे लिकामा होता. जणू काही क्षणांपूर्वी तिथे कोणती बस उभी होती हा केवळ माझा भास होता. दिवसभर मीटिंग झाली, पण खरं सांगू माझं लक्षच नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त तो विचित्र प्रवास, ते प्रवासी आणि त्या 40 मिनिटांचं न सुटणारं कोडं. काही केलं ते डोक्यातून जाईना. शेवटी मी ठरवलं याचा छडा लावायचाच. परतीचं तिकीट काढण्याच्या निमित्ताने चौकशी करायचं असं ठरवलं. मी तिकीट खिडकीवर गेलो आणि त्या क्लार्कला आदल्या रात्रीचं तिकीट दाखवलं. त्याने ते हातात घेतलं आणि त्याचा चेहराच बदलला. एकदम पांढरा फटक पडला तो. आणि मग तो जे बोलला ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो क्लार्क एकदम हळू, दबक्या आवाजात बोलू लागला. त्याने जी गोष्ट सांगितली ती अविश्वसनीय होती. 20 वर्षांपूर्वी ज्या काळ्या बसला लोक नाईट एक्सप्रेस म्हणायचे, तिचा कसारा घाटातल्या एका धोकादायक वळणावर, ज्याला लोक भूताचं वळण म्हणतात, तिथे भीषण अपघात झाला होता. बसमधलं कोणीही वाचलं नाही आणि त्या बसचा मलबाही आजपर्यंत सापडला नाही. मी तिथून थेट शहरातल्या एका जुन्या लायब्ररीत गेलो. तिथल्या वर्तमानपत्रांचे जुने अंक चाळायला लागलो आणि ती बातमी मला सापडली. मी मृतांची यादी वाचत होतो आणि प्रत्येक नावासोबत माझा थरकाप उडत होता. तेच डोळ्यांवर जाड चष्मा असलेलं वृद्ध जोडपं, तोच खिडकीबाहेर बघणारा तरुण, कारण काल रात्री हे सगळे जिवंत होऊन माझ्यासोबत बसमध्ये बसले होते. यादीतल्या शेवटचं नाव नव्हतं, फक्त उल्लेख होता 42व्या प्रवाशाचा. एक अज्ञात तरुण, वय 25 ते 30. त्याची ओळख पटलेली नव्हती. त्याच्याबद्दल फक्त एकच गोष्ट सापडली होती, त्याच्या खिशात असलेलं पुण्यातील एका सिनेमाचं तिकीट. त्या रात्री पुण्याला परतण्यासाठी मी बस स्थानकावर आलो आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. प्लॅटफॉर्मच्या त्याच अंधाऱ्या कोपऱ्यात तीच काळी बस उभी होती आणि तिच्या दारात उभा होता तोच फिकट चेहऱ्याचा कंडक्टर, प्रेमचंद सावंत. अपघाताच्या बातमीत त्याचं नाव लिहिलं होतं. पण आज एक भयानक फरक होता. काल बसमध्ये शांत आत्मे होते. आज मात्र बसमध्ये जिवंत माणसं चढत होती, हसणारी, बोलणारी, आपल्या भविष्याची स्वप्न पाहणारी. त्यात एका लहान मुलीसह एक कुटुंबही होतं.
त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचे तिकीट हे थेट मृत्यूच्या प्रवासाचं आहे. मी ओरडलो, त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझं बोलणं वेड्याचा प्रलाप वाटून कोणी ऐकलं नाही. बस निघून गेली. मी त्यांना असहाय्यपणे मरू देऊ शकत नव्हतो. मी एक टॅक्सी पकडली आणि त्या बसचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना फोन करून आम्ही घाटाच्या तोंडाशी नाकाबंदी करून बस थांबवली. तिथे त्या भयान शांततेत माझा सामना थेट प्रेमचंद सावंतशी झाला. त्याच्या त्या निर्जीव डोळ्यां बघूनही माझ्या डोक्यात तोच प्रश्न घोळत होता, ज्याने माझ्या तर्काच्या जगाला सुरुंग लावला होता. सगळं विसरून मी त्याच एका प्रश्नावर अडकलो होतो. त्याचं उत्तर, ते उत्तर माझ्या डोक्यावर जणू वीज कोसळावी असं होतं. ते वेळेच्या आधी पोचत नव्हते. त्यांचा संपूर्ण प्रवासच फक्त 40 सेकंदांचा होता. त्याने जे सांगितलं ते मृत्यूपेक्षाही भयंकर होतं. म्हणजे बघा, 20 वर्षांपूर्वी बस दरीत कोसळण्यासाठी जे 40 सेकंद लागले होते ना, ते सर्व आत्मे दर रात्री त्याच बसमध्ये बसून तेच शेवटचे 40 सेकंद पुन्हा पुन्हा जगत होते. एका कधीही न संपणाऱ्या वेदनादायी चक्रात ते अडकले होते. बसच्या डॅशबोर्डवर एक जुनं पितळी घड्याळ होतं, जे अपघाताच्या वेळी थांबलं होतं. प्रेमचंद म्हणाला, हे चक्र तोडण्यासाठी त्या घड्याळाला पुन्हा सुरू करावं लागेल, पण त्याला फक्त तोच हात लावू शकतो जो त्या क्षणाचा, त्या अपघाताचा भाग होता. माझ्या डोक्यात परत वर्तमानपत्रातली तीच ओळ घुमू लागली. अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला होता, पण ओळख फक्त 41 जणांचीच पटली होती. तो 42वा प्रवासी कोण होता? आणि त्या क्षणी जणू विजेचा एक जोरदार झटका बसावा तसं मला सगळं आठवलं. तो अज्ञात 42वा प्रवासी दुसरा कोणी नसून मीच होतो. 20 वर्षांपूर्वी त्याच अपघातात माझा मृत्यू झाला होता. काल रात्रीचा प्रवास हा माझ्या आत्म्याचा, त्याच्या विसरलेल्या भूतकाळात परत येण्याचा प्रवास होता. मी धावत बसमध्ये शिरलो. त्या थांबलेल्या पितळी घड्याळाला स्पर्श केला आणि त्याची किल्ली फिरवली. काट्यांनी टिक-टिक करायला सुरुवात केली आणि वेळ पुन्हा वाहू लागली. त्या 40 सेकंदात बस दरीत न कोसळता जणू एका अदृश्य पुलावरून तरंगत दरीच्या परीकडे पोचली. सर्व 42 आत्म्यांना अखेर मुक्ती मिळाली. जाण्यापूर्वी प्रेमचंदचे हे शेवटचे शब्द होते. कदाचित म्हणूनच मी एकटाच होतो जो हे चक्र तोडून या जगात परत येऊ शकला, कारण माझा प्रवास अजून बाकी होता. त्या एका रात्रीने, त्या 40 सेकंदांच्या प्रवासाने माझ्या तर्काच्या जगाला कायमचं बदलून टाकलं होतं.